स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः भगवन्तौ पुनः पुनः। नमस्कार, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजच्या या आत्मबोधाच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांना लक्षातच आहे की आपण 18वा श्लोक त्याची चर्चा करत होतो आणि या श्लोकामध्ये विशेष जे सांगितले गेलेलं आहे की या शरीरामध्ये आत्मतत्वाला जे आत्मतत्व या शरीरामध्ये उपलब्ध आहे त्याचा अनुभव कसा घ्यायचा आणि त्याच्याकरता साक्षी भाव हे आपल्याला आचार्य सुचवत आहेत। अर्थातच हा भाव समजणं थोडं अवघड आहे आणि आचरणात आणणं किंवा अनुभव घेणं अजून अवघड आहे। तरी आपण आज पुन्हा या एका श्लोकाची थोडी चर्चा पुन्हा करण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून आपले जे काही कन्सेप्ट्स आहेत ते अजून स्पष्ट होतील। मी श्लोक पुन्हा एकदा वाचतो आणि त्याचं विवेचन थोडंसं जे महत्त्वाचा भाग आहे ते पुन्हा आपण घेण्याचा प्रयत्न करूया। देहेंद्रिय मनोबुद्धी प्रकृतिभ्यो विलक्षणं तद्वृत्ति साक्षिणं विद्यात् आत्मानं राजवत् सदा। देहेंद्रिय मनोबुद्धि प्रकृतिभ्यो विलक्षणं तद्वृत्ति साक्षिणं विद्यात् आत्मानं राजवत् सदा। आपल्याला काय जाणून घ्यायचं आहे, काय अनुभवात आणायचं आहे? आत्मतत्व, जे आपलं खरंच स्वरूप आहे। आणि ते जाणून घ्यायचे म्हणजे किंवा अनुभवात आणायचं म्हणजे कुठे आणायचं आहे? काहीतरी बाहेरून काहीतरी आणायचं आहे का? नाही, ते आत्मतत्व कुठे आहे? सर्व दूर आहे विभूरूपाने, पण आपल्यामध्ये सुद्धा आहे। तर आत्मतत्व आधी आपल्याला आपल्यामध्ये अनुभवात आणायचं आहे। पहा, साधारणपणे काय होत असतं की जे लौकिक ज्ञान असतं ते काहीतरी बाहेर असतं। तुम्ही काहीतरी एक नवीन फळ मला आणून दिला आणि त्याचा अभ्यास करण्याकरता सांगितलं किंवा तुम्ही त्याची माहिती सांगितली की हा अमुक फळ आहे, अमुक देशात उपलब्ध असतो, तिथे उगवतो आणि या सीझनमध्ये येतो, याची चव अशी असते वगैरे वगैरे, जे काही असेल। म्हणजे काहीतरी गोष्ट आपल्याला बाहेर असते तर त्याचं ज्ञान संपादन करणं हे सोपं असतं आपल्या पाची इंद्रियांच्या माध्यमातून, पाची ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून। पण आत्मतत्वाचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे
आणि ते आत्मतत्व जरी सर्वादूर उपलब्ध आहे, पण आपण सर्वादूर फिरणार नाही आहोत. त्याचा अनुभव कुठे घ्यायचा आहे? त्याचा अनुभव या शरीरामध्ये घ्यायचा आहे. आणि तो आपण कसा घेऊ शकतो? त्याच्याकरता या श्लोकाची रचना केलेली आहे. आता एक गोष्ट आपल्याला बिलकुल सुस्पष्ट झाली असेल की आत्मतत्व आपल्याला अनुभवात आणायचं आहे, आणि तो कुठे? या शरीरामध्ये. बरं, पहिला सिद्धांत. पण तो आता कसा आणायचा? तर आचार्य काय सांगतात? देहेंद्रिय मनोबुद्धी प्रकृतीभ्यो विलक्षणम. विलक्षणम म्हणजे काय? की हे आत्मतत्व एकदम वेगळं आहे. वेगळं आहे म्हणजे काय? इतर गोष्टींपासून वेगळं आहे. कल्पना करा की एखाद्या शाळेमध्ये काहीतरी 100 मुलं आहेत, आणि त्या 100 मुलांमध्ये एखाद्या विशिष्ट मुलाला आपल्याला हुडकायचं आहे. तर त्याची आई आपल्याला काय सांगते की अहो, माझ्या मुलाला घेऊन येता का? मी जरा आज खूप कामात आहे. आपले शेजारी आहेत ते. आपण त्या मुलाला कल्पना करा बघितले नाही, तर ती आई काय सांगते की अहो, सोपं आहे. माझ्या मुलातला त्याच्या हातावर की नाही, त्याच्या उजव्या हातावर एक मोठं तीळ आहे. तर आपण काय करू? त्या शाळेत जाऊ, त्या शिक्षकाला सांगू की अमुक अमुक नावाचा मुलगा आहे आणि त्याच्या हातावरती तीळ आहे. म्हणजे कदाचित एकाच नावाचे 2-3 मुलं असू शकतात शाळेमध्ये. एकाच नावाचे 2-3 मुलं असू शकतात, पण सगळ्यांनाच हातावरती तीळ असेल जरुरी नाही आहे. मग आपण म्हणू की अमुक अमुक त्याचं नाव आहे, त्याच्या उजव्या हातावरती असं तीळ आहे, मी त्याला घ्यायला आलेलो आहे. आपण त्याचं नाव कन्फर्म करू, त्याच्या हातावरती तीळ बघू, आणि तो मुलगा म्हणजे हातावरती तीळ आहे हे त्या मुलाचं एक विलक्षण काहीतरी गुण आहे. त्या तिळामुळे तो मुलगा इतर मुलांपेक्षा एकदम वेगळा होतो. तसंच हे आत्मतत्व या शरीरामध्ये आहे, आणि त्याला आपल्याला हुडकायचं आहे, त्याला अनुभवात आणायचं आहे. तर त्याची सगळ्यात मोठी ओळख काय? तर आचार्य म्हणतात देहेंद्रिय मनोबुद्धी प्रकृतीभ्यो विलक्षणम. की हे आत्मतत्व देह, इंद्रिय, मन, बुद्धी आणि प्रकृती या सगळ्यांपासून तो वेगळा आहे. या सगळ्यांपासून ते आत्मतत्व वेगळं आहे. हे पहा, आपली आजची समज काय आहे? आजची आपली समज आहे की हे शरीर म्हणजेच आत्मतत्व. असं आपल्याला बोध का होतो? कारण की आपण आपल्या शरीरामध्ये चैतन्य बघत आहोत आपल्या इंद्रियांच्या माध्यमातून. पण ती गोष्ट जरी ॲपरंटली सत्य असली, ही गोष्ट जरी ॲपरंटली सत्य असली, पण ते काय आहे की आत्मतत्व या शरीरामध्ये जे प्रगट होऊन राहिलं आहे ते जीवचैतन्याच्या माध्यमातून. जीवचैतन्याच्या माध्यमातून म्हणजे काय की पहा, आपण एक सिद्धांताची चर्चा केली होती आधी की आत्मतत्व कधी पण असं प्रगट होत नसतं, त्याला प्रगट होण्याकरता काहीतरी माध्यम लागतात. आत्मतत्व कधी पण असं प्रगट होत नसतं. पहा, या विभू रूपामध्ये सगळ्या दूर आहे. आपल्याला कुठे दिसतंय का? अनुभवात येतं आहे का? नाही. पण त्याला प्रगट होण्याकरता माध्यम काय लागतात? शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय, प्रकृती या सगळ्यांच्या माध्यमातून तो प्रगट होत असतो. जसं आपल्याला जर आपला चेहरा बघायचा असेल, आपण उदाहरण घेतलं होतं, जर आपल्याला आपला चेहरा बघायचा आहे, त्याच्याकरता आपल्याला आरसा किंवा एखाद्या ज्याला म्हणतो की चकाकणारी काही सरफेस
धातूची किंवा पाणी पाहिजे स्वच्छ, त्याच्यामध्ये आपण चेहरा बघू शकतो. बिलकुल तसंच हे आत्मतत्व आपल्या या देहामध्ये प्रगट होत आहेत. कशाच्या माध्यमातून? शरीराच्या माध्यमातून, इंद्रियांच्या माध्यमातून, मन, बुद्धी, आणि चित्ताच्या माध्यमातून ते प्रगट होत आहे. आणि ते आपल्याला अनुभवात कसं आणायचं आहे की या सगळ्या माध्यमातून ते प्रगट होत असून सुद्धा ते वेगळं आहे. थोडंसं एक लक्ष द्या, काही फार विशेष कठीण नाही आहे. आत्मतत्व कसं आहे? पहिली गोष्ट या शरीरामध्ये आहे एक, आणि या शरीर, मन, बुद्धी, इंद्रियांच्या माध्यमातून ते प्रगट होत आहे. हे तर आपल्याला अनुभव आलाच, पण तो यांच्यापासून वेगळा आहे. आता वेगळा आहे आणि या सगळ्यांच्या क्रियांना तो बघत आहे आणि त्या क्रियांचा तो साक्षी आहे. हे आपण उदाहरण घेऊन समजूया. फार कठीण नाही आहे, बिलकुल कठीण नाही आहे. हा साक्षी भाव म्हणजे काय? तर हे सांगण्याकरता आचार्यांनी इथे एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे. ते पण उदाहरण घेऊया आणि अजून एक उदाहरण आपण घेऊया. एक राज्य आहे, त्याचा राजा आहे. आपण बघतो की प्रत्येक राज्य हे राजाच्या आदेशानुसारच चालत असतं. कुठेतरी दंगल पेटली, राजाने आदेश दिला की तिथे जाऊन जे दंगलीमध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांना पकडा आणि शिक्षा करा. आता असा आदेश दिल्यानंतर राजा स्वतः त्या दंगलीच्या ठिकाणी जातो का? नाही. त्याचे जे कोणी अधिकारी असतात, शिपाई असतात, ते जातात त्या ठिकाणी आणि त्यांच्या आदेशानुसार कार्य करतात. संध्याकाळी एखाद्या छान संगीताची मैफिल जमलेली आहे, काहीतरी नृत्यसुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे. राजा त्या मैफिलमध्ये उपस्थित आहे, पण साक्षी भावाने म्हणजे तो स्वतः गाणं म्हणतो का? नाही. तो स्वतः नाचतो का? नाही. सकाळी पण जी घटना झाली होती, दंगल पेटली होती, त्यांनी आदेश दिले, पण तो स्वतः तिथे त्या बदमाश लोकांना पकडायला जातो का? नाही. साक्षी रूपाने सगळं बघत असतो, पण तो स्वतः काहीही करत नाही. कोणत्याही ॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व होत नाही. याला म्हणतात साक्षीभाव. अजून एक उदाहरण आपण घेऊया, त्याच्या माध्यमातून समजण्याचा प्रयत्न करूया. की पहा, कल्पना करा की आपण सर्वजण निसर्ग बघायला गेलेलो आहोत आणि पुण्याच्या बाहेर सुंदर एक डोंगर आहे, मोठा एकदम हिरवागार, खूप मोठा डोंगर आहे चांगला. त्या डोंगराच्या पायाशी एक सुंदर नदी वाहत आहे. नदीच्या अलीकडे एक मंदिर आहे आणि मंदिराच्या त्या पटांगणात बसून आपण त्या दृश्याला बघत आहोत आणि आनंदित आहोत सगळेजण. सुंदर हिरवागार तो डोंगर, ते वृक्ष, पक्षी, सुंदर नदी वाहत आहे आणि हे सगळं आपण बघत आहोत. जे बघत आहोत ते काय आहे? दृश्य. आणि त्याला बघणारा कोण आहे? आपण. म्हणजे त्या दृश्याचे आपण कोण आहोत? साक्षी. त्याला काय म्हणतात? त्या दृश्याचे आपण साक्षी आहोत. आता कल्पना करा की त्या डोंगरावरती काहीतरी, डोंगराच्या माथ्यावरती जाण्याकरता काहीतरी एक रस्त्याचं काम चालू आहे. सरकारने काहीतरी काम काढलेलं आहे आणि तिथे अनेक मजूर काम करत आहेत आणि ते आपण बघत आहोत की अरे इतके सारे मजूर, हे सगळं काम चालू आहे, मशीन आहेत तिथे सगळ्या, काहीतरी इलेक्ट्रिक पोल पण लावण्यात येत आहे वरती जाण्याकरता वगैरे वगैरे. आता या सगळ्या क्रिया ज्या घडत आहेत त्या दृश्यामध्ये
त्या दृश्यामध्ये या सर्व क्रिया घडत आहेत, त्याचा आणि आपला काही संबंध आहे का? नाही. आपण दृश्य बघत आहोत, आपण त्या क्रियासुद्धा बघत आहोत, आपण ते वाहतं पाणीसुद्धा बघत आहोत, पण आपण काय करत आहोत? त्याचा फक्त आनंद लुटत आहोत, पण आपण कोणतीही क्रिया करत नाही आहे. आपण फक्त साक्षी भावाने ते सगळं बघत आहोत. डोंगर, वृक्ष, लता, पक्षी, ते तिथे काहीतरी कार्य घडून राहिलं आहे, कोणी पोल तिथे खांब उभा करत आहे, काहीतरी रोड बनवण्याचं काम चालू आहे, कोणी काहीतरी झाड कापायचं काम करत आहे, वगैरे वगैरे भरपूर काही सुरू आहे. पण आपण फक्त तिथे दृश्य बघायला गेलेले आहोत, साक्षी भावाने ते सगळं बघतो. संध्याकाळ झाली, आपण आपल्या घरी. आलं लक्षात? बिलकुल याप्रमाणे बंधू भगिनींनो, आपल्या शरीरामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट तर आजचा आपला जो अनुभव आहे की मी जीव चैतन्य आहे, किंवा आपण सुखी दुःखी होत असतो. का होत असतो? कारण की आपण जीव चैतन्य आहोत. आता पहा, आता हा आपला अनुभव आपल्याला बदलायचा आहे. आणि आपल्याला कोणता अनुभव आणायचा आहे? आज आपला अनुभव आहे की कोणी माझा अपमान केला, मी दुःखी होतो, कोणी माझी स्तुती केली, मी आनंदी होतो. हे सगळं का घडत असतं? मला काहीतरी माझ्या नावावरती गोष्ट झाली, मी लागलीच क्रोध करतो, कारण की सध्या माझ्यामध्ये जो आत्मतत्व आहे तो संकुचित आहे. आत्मतत्व आहे पण तो संकुचित आहे, आणि त्या संकुचित आत्मतत्वालाच आपल्याला फुलवायचं आहे आणि फुलवून त्याचं खरं स्वरूप जाणून घ्यायचं आहे. पण कसं जाणून घ्यायचं आहे? की तो साक्षी भावाने विद्यमान आहे. आता पहा, सगळ्या घटनांची एक मालिका तयार करा. आपण पहिले काय घेतलं होतं की आपल्यामध्ये आत्मतत्व आहे, बरोबर. पण आज आपला अनुभव काय आहे की आपण राग करतो, क्रोध करतो, आपल्याला कोणी मारलं तर आपल्याला दुःख होतो, वगैरे वगैरे वगैरे. ते सगळं का होत असतं? कारण की आत्मतत्व आपलं जीवचैतन्यत्व आहे आपल्यामध्ये, आणि त्या जीवचैतन्यत्वाला बदलायचं आहे, त्याला फुलवायचं आहे, त्याचं अज्ञान काढायचं आहे, बाहेर नाही, आतमध्ये. आणि पण कसं करायचं आहे? तर ते जे जीवचैतन्य आहे ते अनंत आहे. ते या शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय, प्रकृती याच्यापासून वेगळा आहे असं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आलं का लक्षात? क्रोध करणारा नव्हे, दुःखी होणारा नव्हे. मग कसा? की या शरीरामध्ये ते अनंत चैतन्य निवास करत आहे, आणि ते कसं आहे? ते या मन, बुद्धी, शरीर, इंद्रिय, प्रकृतीपासून वेगळं आहे. आणि शरीर, मन, बुद्धी, इंद्रियमध्ये ज्या वृत्ती घडत आहेत, ज्या क्रिया घडत आहेत, त्यांना तो साक्षी भावाने बघत आहेत असं आपल्याला बोध घ्यायचा आहे. म्हणून इथे म्हणतात आचार्य, तद्वृत्ती साक्षिणम. म्हणजे आपल्यामध्ये तो विद्यमान आहे, पण आणि आपल्या शरीरामध्ये, मन, बुद्धीमध्ये क्रिया घडत आहे, पण तो क्रियांमध्ये इन्व्हॉल्व नाही आहे, साक्षी भावाने बघत आहे. असं तू या आत्मतत्वाला अनुभवात घे. कसं अनुभवात घे? साक्षी रूपाने. कसं साक्षी रूप? त्या राजासारखं, की जो दंगली पेटली तर तिथे जात नाही, पण साक्षी भावाने सूचना देतो. नृत्य गायनचा आनंद घेतो, पण तो स्वतः नाच करत नाही, तो स्वतः गात नाही. अजून साक्षीभावाचं काय उदाहरण घेतलं? आपण निसर्ग बघायला गेलो होतो, तिथे पाणी वाहत होतं, वृक्षाची थोडी तोडाफोड सुरू होती, रोड बनत होते, भरपूर काही घडत होतं, पण आपण फक्त त्याला साक्षी भावाने बघत होतो. आपण कुठेही इन्व्हॉल्व झालेलो नव्हतो. तर आपल्याला आपल्यामध्ये असलेलं जीवचैतन्यत्वाला फुलवायचं आहे. आज तो दुःखी होत असतो, पण आपल्याला काय करायचं आहे? त्या आत्मतत्वाला फुलवून आपल्याला अनुभवात आणायचा आहे. कसा आत्मतत्व? की जो देह, मन, बुद्धी, इंद्रिय, प्रकृतीपासून पूर्णपणे वेगळा आहे.
पूर्णपणे वेगळा आहे. आणि हे जे देह, मन, बुद्धी, इंद्रिय, प्रकृतीमध्ये ज्या काही क्रिया घडत आहे त्या क्रियांमध्ये तो इन्व्हॉल्व होत नाही. ते आत्मतत्व, तुम्हाला काय करायचं आहे करा, मी तुमच्याबरोबर, मी फक्त दूर बघणार, फक्त मी तुमच्यामध्ये इन्व्हॉल्व होणार नाही. याला म्हणतात साक्षीभाव. जसं तिथे सरकार रोड बनवत होतं त्या पहाडावरती, आपण त्यात इन्व्हॉल्व झालो का? नाही. साक्षीभावने पण बघत होतो. जसं तो राजा नृत्य गायनाचा आनंद घेत होता, तो त्याच्यात इन्व्हॉल्व झाला का? नाही. तसंच आत्मतत्व आपल्या या शरीरामध्ये निवास करत आहे. देह, मन, बुद्धी, इंद्रिय, प्रकृती याच्यापासून तो पूर्णपणे वेगळा आहे. आणि साक्षीभावाने सगळ्या क्रियांना, गतींना तो बघत आहे, पण तो स्वतः क्रियाशील नाही आहे, तो निष्क्रिय आहे. पहा, मी 3 गुण सांगतोय. निष्क्रिय आहे, निर्लिप्त आहे आणि साक्षी आहे. हे 3 गुण फार महत्त्वाचे, लक्षात ठेवा. आणि जेव्हा आपण आत्मतत्वाच्या या स्वरूपावरती आपण ध्यान करू, तर एक दिवस आपल्याला लक्षात येईल की अरे, मी तर हे शरीर नाही आहे, मी तर हे शरीर नाही आहे. त्या राजाप्रमाणे की जो कोणत्याही क्रियामध्ये इन्व्हॉल्व होत नाही, न नाचामध्ये, न गाण्यामध्ये, न काही सूचना फक्त सूचना देतो, बाकी तो दंगल घडलेली तिथे जात नसतो. पहाडावरती रोड बनत आहेत, त्याला आपण साक्षी आहोत, पण आपण रोड बनवायला जात नाही तिथे. बिलकुल त्याप्रमाणे आत्मतत्व आपल्या सर्वांमध्ये विद्यमान आहे. असा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे ध्यानाच्या माध्यमातून. तर ध्यानाचा विषय आपला काय असला पाहिजे? ध्यानाचा विषय आपल्याला असला पाहिजे, मी आत्मा आहे, अनंत आत्मा आहे. हे पहा, जे म्हणतो ना की ज्ञानयोगामध्ये नेती करून पुढे जायचं असतं. तर मी शरीर नाही आहे, मी काय आहे? मी आत्मा. कसा आत्मा? अनंत. कसा आत्मा? जो देहापासून वेगळा आहे, जो मनापासून वेगळा आहे, जो इंद्रियांपासून वेगळा आहे, जो बुद्धीपासून वेगळा आहे, जो प्रकृतीपासून वेगळा आहे. आणि या देह, मन, बुद्धी, इंद्रियमध्ये ज्या घडणाऱ्या क्रिया आहेत त्या क्रियांचा तो साक्षी आहे. तो स्वतः क्रिया करत नाही, तो निर्लिप्त आहे, म्हणजे विलक्षण. जो निष्क्रिय आहे, कोणतीही क्रिया करत नाही, आणि तो साक्षी आहे, म्हणजे सगळ्या क्रियांना बघत आहे. ही इज अ विटनेस. इट इज अ विटनेस बट नॉट इन्व्हॉल्वड इन एनी ॲक्शन. अशा आपल्या स्वरूपावरती जेव्हा आपण ध्यान करू, ध्यान करत 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 आपलं खरं हे स्वरूप हे आपल्या ध्यानात येईल. हे आपलं खरं स्वरूप आपल्याला ध्यानात येईल की अरे, मी तर शरीर नाही आहे, मी मन नाही, मी बुद्धी नाही. याच्या थोड्याशा अजून डेप्थमध्ये जाण्याचा आपण प्रयत्न करूया बंधू भगिनींनो. की पहा, आत्मतत्व आता आपल्याला ध्यान करायचं आहे कशावरती? की मी शरीर नाही, शरीरामध्ये घडणाऱ्या क्रिया मी बघत आहे, पण मी त्या क्रियांमध्ये इन्व्हॉल्व नाही आहे. म्हणजेच काय? शरीरामध्ये काय काय घडतं? जायते, अस्ति, वर्धते, अपक्षीयते, म्रियते. म्हणजेच जन्माला येतो, मग तो त्याचं अस्तित्व त्याचं निर्माण होतं, मग तो थोडा मोठा होतो, मग त्याच्यामध्ये काहीतरी विघटन सुरू होतं, आणि एक दिवस म्रियतं. तर या सगळ्या गोष्टी आत्मतत्वामध्ये घडतात, आत्मामध्ये नाही. आणि आत्मतत्व या सगळ्या क्रियांना साक्षी रूपाने बघत असतो. आत्मतत्व साक्षी रूपाने बघत असतो. तर हे आपल्या ध्यानाचं, चिंतनाचा विषय असला पाहिजे. आपण म्हणतो माझं वजन वाढलं, तर आपण काय म्हणलं पाहिजे? माझ्या शरीराचं वजन वाढलंय, माझं नाही. एम आय राईट? म्हणजे स्ट्रिक्टली स्पीकिंग विषय काय सुरू आहे? आपल्याला साक्षीभाव व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. आज जरी ही स्थिती आपली नाही आहे, आपण असं म्हणणार नाही की माझ्या शरीराचं वजन वाढलेलं आहे. ठाकूर जसे म्हणायचे ना की याला भूक लागलेली आहे. आपली तशी स्थिती होणार नाही, पण आपल्याला साक्षीभाव नीट समजून घ्यायचा आहे.
तर हे सगळ्या शरीराच्या क्रिया, आपण म्हणतो एखादा मुलगा अरे किती उंच झालास, म्हणजे त्याचं शरीर उंच झालं, आत्मा जसेच्या तसंच आहे. तर या पद्धतीने आपल्याला सतत विचार केल्याने, विशेषकर आपल्या शरीराच्या, आपल्या आत्मस्वरूपाबद्दल, तर आपल्याला बिलकुल जाणवेल त्या सुक्या नारळाप्रमाणे की वाजवलं तर खळखळ खळखळ वाजतं, तसं आत्मतत्व वेगळं आणि शरीर वेगळं. शरीर मध्ये घडणाऱ्या क्रिया त्याचा हे आत्मतत्व साक्षी आहे, बघितलं आपण. दुसरं इंद्रिय. पहा, आपल्या इंद्रियांच्या माध्यमातून आपण काय करतो, काहीतरी चांगला सुवास घेतो उदबत्तीचा, कानाने ठाकूरांची आरती ऐकतो, भजन ऐकतो, डोळ्याने ठाकूरांचं रूप बघतो. पण हे सगळं कोण करत असतं? हे सगळे इंद्रिय करत असतात. पायाने चालतो, हाताने काम करतो. तर हे सगळं ज्या इंद्रिय क्रिया करत असतात, हे वास्तविक इंद्रिय क्रिया करत असतात. आत्मतत्वाचं आणि या क्रियांचं काही घेणं देणं नाही, हे लक्षात ठेवा बरं. आणि आपल्याला अशा या स्वरूपावरती ध्यान करायचं आहे की माझ्या नाकाने सुवास घेतला उदबत्तीचा ठाकूरांच्या मंदिरामध्ये, पण मी आत्मतत्व वेगळं आहे. कानाने काहीतरी ऐकलं, पण येस ती क्रिया आहे, पण आत्मतत्व हा वेगळा आहे. आणि आत्मतत्व ऐकत पण नाही आणि वास पण घेत नाही, चालत पण नाही आणि हाताने त्याला हातच नाही, तर काम काय करणार. या सगळ्या गोष्टी, या सगळ्या क्रिया घडत असतात इंद्रियांमध्ये, आणि इंद्रियांपासून आत्मतत्व वेगळं आहे असं आपलं चिंतन करायचं आहे. दुसरी लाईन बघा, तद वृत्ती साक्षिणम विद्यात. विद्यात म्हणजे अरे तुम्ही असं याच्यावरती ध्यान करून अनुभवात घ्या. काय अनुभवात घ्या? की आत्मतत्व कसा असा आहे. असा म्हणजे कसा? आत्मतत्व असा आहे की तो देह, मन, बुद्धी, इंद्रिय, प्रकृती याच्यापासून वेगळा आहे. आणि या सगळ्यां वेगळं तर आहेच, आणि या सगळ्यांमध्ये ज्या क्रिया घडत असतात त्या क्रियांपासून, ह्या क्रियांमध्ये तो इन्व्हॉल्व होत नाही. या सगळ्या क्रियांमध्ये ज्या घडत असतात त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व पण होत नाही, आणि साक्षी रूपाने तो बघत असतो. पहा, 3 कंडिशन्स आहेत. देह, मन, बुद्धी, इंद्रिय, प्रकृतीपासून तो वेगळा आहे. यांच्या क्रिया घडत असतात, त्या क्रियांमध्ये हा इन्व्हॉल्व होत नाही, आणि साक्षी भावाने बघत असतो. बरोबर. आता आपण देह आणि इंद्रियांची चर्चा केली, आता मनाची पण बघू काय काय घडतं. पहा, सुख, दुःख, राग, द्वेष, मत्सर, क्रोध, आनंद, ह्या सगळ्या मनाच्या क्रिया आहेत. काहीतरी तुम्ही माझ्या मनासारखं केलं, माझी स्तुती केली, मला फार बरं वाटलं, मी आनंदी झालो. तुम्ही मला काहीतरी माझी स्तुती नाही केली किंवा मला काहीतरी बोललात, मला एकदम राग आला. तर हे राग, क्रोध, आनंद, सुख, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जे मनाला विचलित करतात, तर हे कुठे, ह्या क्रिया कुठे घडतात? मनामध्ये. आणि मन कसं आहे? आत्मतत्वापासून वेगळं आहे. मनापासून आत्मतत्व वेगळं आहे, आणि मनामध्ये घडणाऱ्या क्रिया त्या आत्मतत्वामध्ये घडत नाही, पण मनामध्ये घडणाऱ्या क्रियांचा हा साक्षी आहे की हा मन आता उड्या मारतोय, मन आता क्रोधित झाला, पहा या मनामध्ये द्वेष, मत्सर निर्माण झालं, हे सगळं तो बघत असतो, पण तो काही बोलत नाही, एकदम साक्षी भावाने चूप असतो. एकदम साक्षी भावाने चूप असतो. जसं आपण त्या डोंगरावरती सगळं काम सुरू असताना काम बघितलं होतं, आपण काही बोललो होतो का? सकाळ ते संध्याकाळ काही बोललो नाही, आपण निसर्गाचा आनंद घेतला, संध्याकाळी परत आलो. तसं हे आत्मतत्व या सगळ्या क्रियांना सतत बघत असतो, त्याचा साक्षी आहे. त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व पण होत नाही की चला 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 आज हा मन आनंदी आहे तर मनाबरोबर आपण पण आनंद करू. नाही, दुःख, आनंद, सुख ते त्या मनाचं. आत्मतत्व नेहमीच त्याच्यापासून वेगळा असतो. तो कधी इन्व्हॉल्व होत नाही, देहाबरोबर इन्व्हॉल्व होत नाही, इंद्रियांबरोबर इन्व्हॉल्व होत नाही,
मनाबरोबर सुद्धा इन्व्हॉल्व होत नाही. एकदम विलक्षण आहे तो, सगळ्यांपासून विलक्षण आहे. हे पण लक्षात घेतलं पाहिजे. तर आता त्यांनी काय काय म्हटलं, देह, इंद्रिय, मन, बुद्धी. बुद्धीपासून सुद्धा तो वेगळा आहे. बुद्धीचं काय कार्य असतं? विवेक करणे आणि निर्णय घेणे, हे दोन मुख्य कार्य आहे. आणि व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन, म्हणजे बुद्धीला फाटे नाही फुटले पाहिजे बरं आपल्या, म्हणजे विषयांकडे नाही धावली पाहिजे, अशुद्ध नाही झाली पाहिजे. तर हे सगळे काम बुद्धीचे आहेत. तर बुद्धी जेव्हा व्यवसायात्मिका होत असते, निश्चयात्मिका होत असते, विवेक करत असते, निर्णय करत असते, तर बुद्धीचे हे सगळे कार्य आत्मतत्व फक्त बघत असतो. हां, बुद्धी काय करते? छान, प्रलोभनापासून दूर जाते, शुद्ध होण्याचा प्रयत्न करते, साक्षी भावाने सगळं बघते, ती निर्णय घेते. एखादा निर्णय वाईट पण घेतला तरी ती बोलणार नाही आहे, निर्णय चांगला घेतला तरी बोलणार नाही आहे, आणि स्वतः इन्व्हॉल्व होणारच नाही की चला जरा बुद्धीला मदत करून येते बरं, ही बुद्धीला काही समजत नाही आहे. नाही 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 नाही, बिलकुल नाही, काही संबंधच नाही आहे, काही संबंधच नाही आहे, तर कशाला त्यात ती जाईल? आत्मतत्व संपूर्णपणे देह, मन, बुद्धी, इंद्रिय सगळ्यांपासून सगळं ती मजा बघत असते. काय चाललंय, काय नाही, काय गोंधळ सुरू आहे. वाईट होताना सुद्धा बघत असते, चांगलं होताना सुद्धा बघत असते. काहीतरी प्रलोभनात पडतोय साधक, बघत असतं ते आत्मतत्व, पण बोलणार नाही. साक्षी भावाने, एकदम साक्षी भावाने एकदम ते सगळं काही बघत असतं. पण कधी पण कोणत्याही क्रियामध्ये न देहाबरोबर, न मनाबरोबर, न बुद्धीबरोबर, न इंद्रियांबरोबर कधी इन्व्हॉल्व होणार नाही, काही कोणाला सांगणार सुद्धा नाही. शेवटचं प्रकृतीभ्यो. प्रकृती म्हणजे काय? प्रकृती म्हणजे आपलं कारण शरीर. पहा, या कारण शरीराची तसं आपल्याला अनुभवात येत नाही, पण याची उपस्थिती कुठे असते? वेदांत आपल्याला सांगतं की याची उपस्थिती असते एकदम जेव्हा आपण गाढ झोपी गेलेलो असतो. आता गाढ झोपीमध्ये आपला काही अनुभव नसतोच, कोणती क्रियासुद्धा घडत नसते, सगळ्या गोष्टी निष्क्रिय झालेल्या असतात, निष्कर्म झालेलो असतो आपण तात्पुरतं. तर त्या निष्कर्मतेला सुद्धा ज्याला म्हणतो की हे आत्मतत्व प्रकाशित करत असतं. हे आत्मतत्व काय करत असतं? त्या निष्क्रियतेला त्याच्यापासून सुद्धा वेगळं आहे. म्हणजे निष्क्रियता, आत्मतत्व सुद्धा निष्क्रिय आहे, पण ही निष्क्रियता आणि ती निष्क्रियता, ही जी निष्क्रियता आहे गाढ झोपेमध्ये, ही तामसिक आहे. आणि आत्मतत्वाची निष्क्रियता कशी आहे? तिन्ही गुणांच्या पलीकडे. आय होप यू गॉट द पॉइंट. ॲपरंटली दोन्ही निष्क्रिय आहेत. आपण या झोपलेला असतो, काही कळत नाही आपल्याला, चोर आला, चोरी करून निघून गेला. तर तेव्हा कारण शरीर उपलब्ध असतं, आणि त्या कारण शरीरपासून सुद्धा हे आत्मतत्व वेगळं आहे. जे कारण शरीर गाढ झोपेमध्ये उपलब्ध असतं त्याच्यापासून सुद्धा हे आत्मतत्व वेगळं असतं. दोन्ही ही निष्क्रिय स्थिती जरी असली तरी गाढ झोपेतली निष्क्रियता ही तामसिक असते, आणि आत्मतत्वाची निष्क्रियता ही तिन्ही गुणांच्या पलीकडे असणारी अस्सल निष्क्रियता असते. दोघांमध्ये पण कन्फ्यूज व्हायची आवश्यकता नाही आहे. ह्या आत्मतत्वाचा, साक्षी भावाचा ही जी भूमिका, ही एकदम अफलातून आहे बरं, एकदम अफलातून आहे. अजून एक उदाहरण घेऊन समजण्याचा प्रयत्न करूया आपण. आत्मतत्वाचं काम काय आहे की फक्त साक्षी भावाने सगळं बघणं आणि प्रकाशित करणं. प्रकाशित करणं म्हणजे नेमकं काय? तर एक छोटासा प्रश्न आधी चर्चा करून मग पुढे जाऊया. प्रकाशित करणं म्हणजे पहा, आपला देह, मन, बुद्धी, इंद्रिय आणि प्रकृती म्हणजे कारण शरीर, हे सगळे कसे आहेत? हे सगळे जड आहेत.
जड म्हणजे काय की ते स्वतः काम करू शकत नाही. आता स्वतः काम करू शकत नाही, मग यांच्यामध्ये चैतन्य येतं कुठून? हे चैतन्य आत्मतत्व त्यांना पुरवत असतं. देहाला, मनाला, बुद्धीला, इंद्रियांना, प्रकृतीला, आणि आत्मतत्वाकडून चैतन्य घेऊन हे कार्य करत असतात. म्हणजे मजा बघा, माझ्या शब्दांकडे लक्ष द्या बरं, काहीतरी महत्त्वाचं बोलतो मला असं वाटतं की आत्मतत्व जे चैतन्य स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप असून निष्क्रिय आहे. आत्मतत्व चैतन्य स्वरूप म्हणजे सगळी एनर्जीचं सोर्स त्याच्याकडे असं असून ते निष्क्रिय आहे. आणि इकडे मन, बुद्धी, तुमचं इंद्रिय, शरीर, प्रकृती हे जड असून हे सगळे सक्रिय आहे. आणि सक्रिय होण्याकरता चैतन्य येतं कुठून? आत्मतत्वाकडून येतं. असं काहीतरी हे पूर्ण असा झंझाळ आहे ना की बस रे बस. पण हे छोट्या छोट्या गोष्टी आहे, हे फक्त आपल्याला जितकं पण लक्षात ठेवू, चिंतन करू, याच्यावरती मेडिटेट करू. पहा, हा श्लोक म्हणजे उगीच सांगितला गेलेला नाही आहे. याच्यावरती मेडिटेशन पण केलं पाहिजे की माझं स्वरूप काय आहे? मी शरीर नाही आहे. शरीराच्या क्रिया घडू देत, मी शरीरापासून वेगळा आहे आणि शरीराच्या क्रियांचा मी साक्षी आहे. मी बुद्धी नाही, बुद्धीपासून वेगळा आहे. बुद्धींच्या क्रियांना मी साक्षी आहे. बुद्धी मलिन झाली मला माहीत नाही, ते असू देत. मन चंचल झालेलं आहे, अरे मी तर आत्मतत्व आहे, मनापासून माझं सगळं काही संबंधच नाही आहे, मी तर मनापासून वेगळा आहे. मन चंचल झालं असेल, मी चंचल झालेलो नाही, मी म्हणजे आत्मतत्व चंचल झालेलो नाही. आज मन चंचल झालं की आपण चंचल का होतो? कारण की आपल्याला जीवचैतन्याचा बोध आहे. पण हे पहा, या पद्धतीने आपल्याला सतत 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 चिंतन करून, त्याच्यावरती ध्यान करून आपल्याला हा साक्षीभाव आणायचा आहे. तरच आपलं हे जीवचैतन्य दूर होईल. त्याच्या ठिकाणी आपल्याला आत्मतत्व गवसेल, जो साक्षीभावाने या सगळ्या गोष्टींचं नुसतं त्याला बघत आहे. आत्मतत्वाचं साक्षीत्व किंवा जे प्रकाशित करत असतं हे सांगण्याकरता एक छोटंसं उदाहरण अजून घेऊ इच्छितो. कल्पना करा की आपण एका जंगलामध्ये एखाद्या रस्त्यावरती जात आहोत. बिलकुल किर्र अंधकार आहे, अमावस्याची रात्र आहे, आणि आपल्या हातामध्ये एक टॉर्च आहे. आपण रस्ता टॉर्च बघून बघून पुढे पुढे जात आहोत. गावातले रस्ते आहे, कुठे खड्डा आहे, कुठे दगड आहे, कुठे वीट आहे, कुठे काय पडलेलं आहे. तर त्या टॉर्चचं काम काय असतं की जिथे तो प्रकाश पडेल, खड्ड्यावर प्रकाश पडला तर खड्डा प्रकाशित करायचा, वीटवरती जर प्रकाश पडला तर वीट प्रकाशित करायची. पण वीट दूर करायची की नाही करायची हे काम कोणाचं आहे? हे काम आपलं आहे. की वीटला ओलांडून जायचं, वीटला ओलांडून जायचं, खड्ड्याला ओलांडून जायचं की त्याला म्हणजे बायपास करून जायचं, हे निर्णय घेणारं आपण आहोत. पण त्या टॉर्चचं काम काय असतं की जिथे जिथे प्रकाश पडेल आणि जे जे दिसेल ते प्रकाशित करा. आलं लक्षात? पुढे गेलं तर काहीतरी घाण पडलेली आहे, ते घाणला प्रकाशित करा. आता त्या घाणला दूर फेकायचं, शेण पडलेलं त्याला दूर करायचं की त्याला ओलांडून जायचं, हा निर्णय आपल्याला करायचा आहे. पण आत्मतत्व म्हणजे ते टॉर्च साक्षीभावाने काय करतं? रस्त्यावरती जे काही दिसत आहे त्याला प्रकाशित करत जा. बिलकुल त्याप्रमाणे आपल्या या शरीरामध्ये हे आत्मतत्व शरीराला प्रकाशित करतं, मनाला प्रकाशित करतं, बुद्धीला प्रकाशित करतं, इंद्रियांना प्रकाशित करतं. आता त्याच्यातून काय घडवून आणायचं आहे हे आपण नक्की करायचं आहे आपल्या विवेकाप्रमाणे. त्याच्यामध्ये ते आत्मतत्व काहीही करत नाही, काही बोलत नाही. जसं तो टॉर्च कधी टॉर्च बोलतो का आपल्याला, अरे अरे शेणे समोर सांभाळून, अरे खड्डा आला, अरे ओलांडून नका जाऊ, गड्डा खोल आहे. टॉर्च कधी बोलतो का आपल्याला असं? कधी नाही बोलत, नाही बोलत. तो टॉर्च फक्त आपल्याला दाखवणार म्हणजे आपण बघितलं तर तो काही बोलणार पण नाही की खड्डा आहे, वीट आहे, धोंडा पडलेला आहे मोठा, शेण आहे पुढे.
आता त्याच्याबद्दल काय करायचं हे आपण नक्की करायचं. बिलकुल या पद्धतीने आत्मतत्व विषयसुद्धा प्रकाशित करत असतात. गुलाबजाम आहे, कचोरी आहे, अमुक आहे, दमुक आहे. आत्मतत्वाचं काम काय आहे? त्या प्रकाशित करणे. आता हे आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की प्रलोभनात पडायचं की नाही. आत्मतत्व तो म्हणत नाही की अरे खाऊंगे ना, काय 2 समोसे, काय फरक पडतो, उद्यापासून करूया आपण आपलं सगळं त्याग वगैरे, आज खाऊन घेऊ, असं म्हणतं का आत्मतत्व? नाही. हा निर्णय बुद्धीने घ्यायचा असतो. हा निर्णय म्हणजे आपण घ्यायचा असतो. रादर आत्मतत्व कधी पडत नाही. तो त्याला जे जे दिसतंय तो प्रकाशित करणार. तर पहा काय सुंदर हा श्लोक आहे. देहेंद्रिय मनोबुद्धी प्रकृतीभ्यो विलक्षणम. म्हणजे आपल्याला आता जे आपलं जीव चैतन्य नावाचं जे आपला हा जो एक संकुचित किंवा अज्ञानरूपी आत्मतत्व आहे, त्याच्या ठिकाणी आपल्याला साक्षीरूपी विलक्षण आणि अक्रिय, जर 3 शब्द वापरले तर निर्लिप्त, निष्क्रिय आणि साक्षी असा असलेला आत्मा या शरीरामध्ये विद्यमान आहे. ध्यान करून त्याचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. देहेंद्रिय मनोबुद्धी प्रकृतीभ्यो विलक्षणम. जीवचैतन्याच्या जागी आपल्याला कसा आत्मतत्व आपल्याला अनुभवात आणायचा आहे, ध्यान करून 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 करून, की जो देह, मन, इंद्रिय, बुद्धी, प्रकृती यापासून सगळ्यांपासून तो वेगळा आहे, जरी याच्याचमध्ये राहतो. हा कन्सेप्ट थोडासा समजणं अवघड आहे, मी मान्य करतो. पण पुन्हा एक उदाहरण देऊन सांगतो की या शरीरामध्ये राहून तो वेगळा कसा होऊ शकतो. हो, या शरीरामध्येच राहून तो वेगळा कसा असू शकतो. तर एक कल्पना करा की एक मोठा वॉटर टँक आहे आणि त्या वॉटर टँकमध्ये एक मी असा स्पंजचा तुकडा टाकला. 1 मिनिटाच्या आत ते स्पंजचा तुकडा पूर्ण पाणी खेचून घेईल. पूर्ण म्हणजे त्याची जितकी कॅपॅसिटी आहे, बरोबर ना. आता कल्पना करा की त्या स्पंजच्या आत बाहेर इकडे तिकडे काय आहे, 4ही बाजूला 6ही बाजूला पाणीच पाणी, पाणीच पाणी. तर आपण काय म्हणू शकतो की हा स्पंज पाण्यात आहे, पण स्पंज ही वस्तू वेगळी आहे. पहा, पटतंय का? पटत असेल ना की स्पंज पाण्यात आहे, पण तरी पाण्यापासून त्याचं अस्तित्व वेगळं आहे आणि ते आपण इंद्रियांनी घेऊ शकतो. फक्त फरक इथे आहे की आत्मतत्व या शरीरामध्ये आहे आणि तो वेगळा आहे, याचा अनुभव आपल्याला आज नाही आहे आणि हेच अज्ञान आहे. याच अज्ञानाला दूर करायचं आहे की आत्मतत्व या शरीरामध्ये आहे आणि तो या शरीरापासून वेगळा आहे आणि साक्षी आहे, निष्क्रिय आहे, निर्लिप्त आहे. स्पंज आपल्याला इंद्रियांनी दिसतो म्हणून आपण म्हणू शकतो की स्पंज पाण्यामध्ये आहे पण वेगळा आहे, त्याचं अस्तित्व वेगळं आहे. पण आत्मतत्वाच्या संदर्भात आपण आज म्हणू शकत नाही, पण ठाकूर म्हणू शकत होते की जसं सुकं नारळ, त्याला असं हलवलं की आतली ती वाटी मस्त वाजते. हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. तर आपल्याला साधना करून आत्मतत्वाचं हे निष्क्रिय, निर्लिप्त आणि साक्षी भाव ध्यान करून आपल्या अनुभवात आणायचा आहे. अँड दिस इज अ व्हेरी वंडरफुल श्लोक, व्हेरी वंडरफुल. याच्यावरती चिंतन करत असताना मला आचार्य शंकर यांचं एक स्तोत्र त्यांनी रचलेलं आहे, अतिशय सुंदर आहे आणि तुमच्यापुढे ते वाचण्याचा मोह मी टाळू शकत नाही, कारण की या स्तोत्रामध्ये आचार्यांनी साक्षी भावच मांडलेला आहे. छोटंसं आहे, एक 5-6 श्लोक, त्याचं पठण मी तुमच्यापुढे करू इच्छितो. त्याचा अर्थ पण चिंतन करूया, म्हणजे हा साक्षी भाव नेमका काय असतो हे आपल्याला अजून पक्क होऊन जाईल. आपल्या जीवनामध्ये घडणारे सगळे, ज्याला म्हणतो ना की कर्तव्याचं बोध, अकर्तव्याचं बोध, सुंदर असुंदर, चांगलं वाईट, हे सगळे द्वंद्व कुठे आहेत? हे सगळे द्वंद्व
या लौकिक जगाचे. आत्मतत्वाचं या सगळ्या गोष्टींची काही घेणं देणं नाही आहे बरं. म्हणजे मी तुम्हाला आता थोडा वाईडर स्केलवरती घेऊन जातो आहे की या जगामध्ये अनेक काही घडत आहे. चांगलं पण आहे, वाईट पण आहे. काही गोष्टी फार सुंदर आहे, काही गोष्टी फार वाईट पण आहे. नाना प्रकारचे लोक आहेत, नाना प्रकारच्या क्रियांमध्ये गर्क आहेत. चांगल्या घटना घडत आहेत, वाईट घटना घडत आहेत. या सगळ्या म्हणजे अनेक लोकांना कर्तव्याची जाण असते, कोणाला कर्तव्याची जाणच नसते. आपण या सगळ्या गोष्टी मी का सांगतो आहे, कारण की या गोष्टी आपल्या दैनंदिन चर्चेच्या असतात की हो तो व्यक्ती कशी आहे, तो कसा आहे वगैरे वगैरे आपण करत असतो. पण या कोणत्याही प्रकारचा गोंधळ या जगात सुरू असू देत, पण आत्मतत्व या सगळ्यांपासून एकदम निर्लिप्त आहे, निष्क्रिय आहे आणि साक्षीभावाने फक्त आनंद घेत आहे. अशा आत्मतत्वाला या शरीरामध्ये ध्यानाच्या माध्यमातून, ज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला त्याला अनुभवात आणायचा आहे. आणि बिलकुल हाच कन्सेप्ट या स्तोत्रामध्ये आचार्यांनी दिलेला आहे. आणि मागच्या वेळेस हे मला कसं लक्षात आलं नाही, मला थोडंसं माझंच आश्चर्य वाटलं की इट इज ए मोस्ट वंडरफुल स्तोत्र, मोस्ट वंडरफुल. आणि बिलकुल हा साक्षी भावच आचार्यांनी यात मांडलेला आहे. निर्वाण षटकम, बिलकुल पंचकोश, 3 शरीर आणि जगातल्या या सर्व घटना, या सगळ्यांपासून हे आत्मतत्व पूर्णपणे निर्लिप्त आहे, निष्क्रिय आहे, साक्षी आहे. आणि फक्त 6 श्लोकांमध्ये त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने मांडलं आहे. मनोबुद्ध्य अहंकार चित्तानि नाहम, न च क्षोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे, न च व्योम भूमी न तेजो न वायू, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. वंडरफुल. पहा काय म्हणतात आचार्य, मनोबुद्ध्य अहंकार चित्तानि नाहम, म्हणजे आपलं अंतःकरण, मन बुद्धी चित्त अहंकार. नाहम, मी ते नाही आहे, त्या सगळ्यांपासून मी वेगळा आहे. न च क्षोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे, आपल्या 5 इंद्रिया. न मी अंतःकरण आहे, न मी तुमच्या 5 ज्ञानेंद्रिय आहे. न च व्योम भूमी न तेजो न वायू, पंचतत्व. कोणताही कोपरा सोडणार नाही आचार्य. मी पंचतत्व नाही, मी तुमचे ज्ञानेंद्रिय नाही, मी तुमचं अंतःकरण नाही, मग मी कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. चिदानंद रूप म्हणजे की मी तो चित रूपी तो आनंद आहे, म्हणजेच कोण? आत्मा. शिवोहम शिवोहम का म्हटलंय? कारण की ते शिवाचं रूप आहे, किंवा ब्रह्माचं रूप म्हटलं तरी चालेल, विष्णूचं रूप म्हटलं तरी चालेल. हे जे 3 आपले बेसिक जिथून अवतार येतात, काही म्हटलं तरी चालेल. आचार्यांनी इथे शिवोहम म्हटलेलं आहे की मी तो चिदानंद रूप, की जो सच्चित आनंद ज्याचं स्वरूप आहे तसा मी शिव आहे. पुढे न च प्राण संज्ञो न वै पंचवायु, म्हणजे पंचप्राण. ही पंचप्राणसुद्धा नाही आहे. मी फार जास्त डिटेलमध्ये जात नाही आहे, नाहीतर याच्यावरती बरंच काही चर्चा करण्यासारखं आहे, पण आपल्याला आज हे पूर्ण करायचं आहे म्हणून मी थोडंसं जरा धावता याचा आढावा घेतो आहे. न च प्राण संज्ञो न वै पंचवायु, 5 प्राण आपल्यामध्ये खेळत असतात, आपण चर्चा केलेली आहे. मी ते पण नाही आहे आणि आपण त्याची चर्चा केलेली आहे. या गोष्टींपासून सुद्धा आत्मतत्व पूर्ण वेगळं आहे आणि या शरीरातच आहे. आश्चर्य आहे, या सगळ्या गोष्टी मी नाही आहे, पण मी म्हणजे या शरीरामध्ये पण आहे. हा कन्सेप्ट फार महत्त्वाचा आहे. नवा सप्त धातुर नवा पंचकोशाः, शरीरामध्ये 7 धातू खेळत असतात आयुर्वेद असं म्हणतं. ते 7 धातू पण मी नाही आणि पंचकोश तुमचे वेदांताचे ते पण मी नाही. न वाक्पाणी पादम न चोपस्थ पायू, कर्मेंद्रिय, मी तुमच्या कर्मेंद्रिय सुद्धा नाही. मग कोण? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, मी तो सच्चित आनंद रूप, तो मी शिव आहे, मी तो शिव आहे. नमय द्वेष रागो नमय लोभ मोहो मदो नैव मे नैव मात्सर्य भाव. काय आलं? मनोमय कोश, मन. कारण की या सगळ्या घटना कुठे घडत असतात, क्रिया कुठे घडत असतात? मनामध्ये. नमय द्वेष रागो नमय लोभ मोहो मदो नैव मे नैव मात्सर्य भाव.
न धार म्हणजे मनोमय कोश पण मी नाही. न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष. आपल्या हिंदू धर्मामध्ये 4 पुरुषार्थ सांगितलेत, धर्म अर्थ काम मोक्ष. आचार्य काय म्हणतात आहे की या 4ही पुरुषार्थाची माझे काय घेणं देणं नाही आहे. का? कारण की चिदानंद रूप शिवम शिवम आहे. पहा शेवटचं काय, न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष. मला मोक्षाची पण इच्छा नाही आहे. अरे जी व्यक्ती मुक्त आहे ती काय मोक्षाची कामना करणार का? नाही. का? कारण की स्तोत्राच्या शेवटी प्रत्येक वेळेस काय म्हणतात आहे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी तर तो चिदानंद रूप शिव आहे, तर मला मोक्षाची कामना कशाला? म्हणजे 4 पुरुषार्थापैकी धर्म अर्थ काम तर गेलंच, मला मोक्षाची पण कामना नाही. दिस इज हायेस्ट ऑफ द वेदांत, हायेस्ट ऑफ द वेदांत. पुढे न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्रो न तीर्थम न वेदा न यज्ञाः. अहम भोजनम नैव भोज्यम न भोक्ता चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. पहा, पुण्य आणि पाप, सुख आणि दुःख या सगळ्या गोष्टींचा हिशोब कोण करतं? सामान्य माणसं, जे जीव आहेत. ज्यांचा जीव भाव आहे. पण हे तर म्हणतात की मी चिदानंद रूप शिवम शिवम आहे, तर मला पुण्याचं काय घेणं देणं, पापाचं काय घेणं देणं, सुख आणि दुःखाचं काय घेणं देणं. न मंत्रो न तीर्थम न वेदा न यज्ञ. वेद कोणाला लागतात? वेद उपनिषद तुम्हाला मला, कारण की आपण साधक आहोत, अजून बरंच आपल्याला दिल्ली दूर आहे. मंत्र तीर्थ, तीर्थाटनाला जाणं, जप करणं, हे सगळं कोणाला लागतं? जे साधक अवस्थेमध्ये आहे त्यांना. पण जर मी चिदानंद रूप शिवोहम शिवोहम आहे, तर या सगळ्या गोष्टींची आवश्यकता काय? अहम भोजनम नैव भोज्यम न भोगता. मी या ज्या सगळे भोग आहेत त्यांचं जे हे शरीर भोग घेत आहे, भोजन वगैरे, त्याचा भोगता पण मी नाही आहे. का? कारण शरीरापासून मी वेगळा आहे. मी चिदानंद रूप शिवम शिवम आहे. या श्लोकाचं जर आपण रोज रेसिटेशन केलं ना, याच्यावरती ध्यान केलं, आनंद आहे. सकाळी उठल्याबरोबर पण आधी ठाकूरांचा जप करून घ्यायचा बरं. ही ज्ञानाची स्थिती आहे. ज्ञानाची स्थितीमध्ये ठाकूर आणि मी तर एक होऊन जाऊ ना, ते आपल्याकरता ठीक नाही आहे. ठाकूर स्वतःच म्हणतात की कलियुगमध्ये प्राण अन्नगत आहे. एनिवे, आज आपला विषय वेगळा आहे म्हणून तिकडे जात नाही मी. पुन्हा काय म्हणतात, न मृत्यूर्न शंका न मे जाती भेद. मला मृत्यू नाही आहे, मला कोणत्या प्रकारची शंका नाही आहे. न मे जाती भेद. अरे जर मी शरीरच नाही आहे तर कोणत्या कुळात माझा जन्म झाला आहे याचं काय मग माझं घेणं देणं आहे. म्हणजे पहा, आत्मतत्व कसं या सगळ्या गोष्टींपासून किती वेगळं आहे. जाती कुल शील मान हे कोणाला असतं? शरीराला असतं. मी शरीरच नाही आहे, मी शरीरापासून वेगळा आहे, साक्षी भावामध्ये राहतो. न मृत्यूर्न शंका न मे जाती भेद. पिता नैव मे नैव माता न जन्म. हायेस्ट 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 पुन्हा पुन्हा म्हणतो. अरे जर मी शरीरच नाही आहे तर मला कुठले वडील, कुठली आई आणि कुठला माझा जन्म. मला मृत्यू नाही आहे तर माझा जन्म पण नाही आहे. सरळ गोष्ट आहे. जर हे शरीर हा बोधच मला नाही आहे तर कुठले वडील, कुठली आई आणि कुठला जन्म आणि कुठली मृत्यू. आत्मतत्वाला कधी जन्म पण नाही, मृत्यू पण नाही आहे. न बंधुर न मित्रम गुरुर नैव शिष्य. साधक अवस्थेमध्ये आपल्याला गुरु लागतो, पण एकदा आत्मतत्वाचा साक्षात्कार झाला म्हणजे आता आपल्या भारतीय अध्यात्मशास्त्रामध्ये तरी गुरुचं स्थान आपण त्याला मान देतोच. पण आध्यात्मिक स्थितीमध्ये काय विचार केला तर हे दोन्ही गोष्टी एकच आहे. न बंधुर न मित्रम. याचा अर्थ काय की ज्या लौकिक गोष्टी मी सांगितल्या आत्ता तुम्हाला, सुंदर असुंदर, कर्तव्य अकर्तव्य, चांगलं वाईट वगैरे वगैरे, या लौकिक गोष्टी
इंडिकेट करण्याकरता न बंधुर्न मित्रम, या सगळ्या गोष्टींची आत्मतत्व वेगळं आहे साक्षी भावामध्ये. बरं, मग तुम्ही हे पण नाही, हे पण नाही, हे पण नाही, हे पण नाही, तुम्ही म्हणता चिदानंद रूप शिवोहम शिवोहम आहात, तर चिदानंद रूप शिवोहम शिवोहम हे अजून काय असतं थोडं सांगा ना. तर शेवटच्या पॅरामध्ये आचार्य काय सुंदर सांगतात, अहम निर्विकल्पो निराकार रूपो, अहम निर्विकल्पो निराकार रूपो. म्हणजे काय की पहा, संकल्प आणि विकल्प हे मनामध्ये होत असतात आणि मी तर मन नाही आहे. संशय कुठे येत असतात, मनामध्ये असतं, मी तर मन नाही आहे. म्हणून अहम निर्विकल्पो, मी सगळ्या जे कल्पना आहेत, लक्षात ठेवा कल्पना नेहमी मनामध्ये येत असतात. मनोमय कोश जेव्हा चर्चा केली होती आपण विवेक चूडामणीमध्ये, लक्षात असेल. अहम निर्विकल्पो म्हणजेच मी सगळ्या कल्पनांच्या पलीकडे आहे, संकल्प विकल्प संशय याच्या पलीकडे आहे. निराकार रूपो, आत्मतत्वाला आकार नसतो. जसं पाणीला आकार नसतो, ज्या प्रकारच्या बाटलीत पाणी होतो तो आकार घेत असतो, तसंच आत्मतत्वाला आकार नसतो. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभूत्वाच सर्वत्र सर्वेंद्रियाणाम. क्या बात आहे. विभूत्वाच म्हणजे काय की विभू रूपाने मी या सगळ्या जगामध्ये मीच तर पसरलेलो आहे. नारी सूक्तममध्ये त्या ज्या नारी ऋषी आहेत ते पण एक्झॅक्टली हेच म्हणतात, या सगळ्या दूर मीच तर मी आहे. विभूत्वाच सर्वत्र सर्वेंद्रियाणाम म्हणजेच काय की विभू रूपाने मी या सगळ्या जगामध्ये मीच पसरलेला आहे. आणि एवढंच नाही तर सर्व इंद्रियांच्या माध्यमातून जे काही प्रगट होत आहे, मी बोलत आहे आपण ऐकत आहात, मी बघत आहे तुम्ही बघत आहात, मी बोलत आहे तुम्ही ऐकत आहात, जे सगळे व्यापार चालू आहेत हे सगळ्यांच्या माध्यमात याचं सगळं याच्या मागचं चैतन्य काय आहे ते मीच आत्मतत्व आहे. न चासम गतम नैव मुक्तिर्नमेय म्हणजेच काय की मी संपूर्णपणे अनासक्त आहे. आणि मला कसली मुक्ती, अरे मी तर मुक्तच आहे. अरे मी मुक्त आहे, मला कुठली अजून मुक्ती आली. पण हे आचार्यांना शोभतं बरं बोलायला, ठाकूरांना शोभतं की जे मुक्त आहेत त्यांना कसली मुक्ती. आज आपण असं म्हणू शकत नाही. म्हणजे आपल्या मेडिटेशनचा हा विषय असू देत, ठाकूर म्हणतात बद्ध 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 म्हटल्याने आपण बद्ध होऊ आणि मुक्त 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 म्हटल्याने मुक्त होऊ. अगदी मान्य आहे, पण तरी जरा सांभाळून आपल्याला करावं लागेल. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, की मी कोण आहे, मी तो चिदानंद रूप सच्चित आनंद रूपी तो मी ते आत्मतत्व आहे. माझं या शरीर मन बुद्धी इंद्रिय प्रकृती या सगळ्यांशी माझं काही घेणं देणं नाही. यांच्यापासून मी वेगळा आहे, यांच्या क्रियांमध्ये मी इन्व्हॉल्व होत नाही, साक्षी रूपाने बघत असतो. म्हणजेच काय आत्मतत्व कसं आहे, निर्लिप्त वेगळं, निष्क्रिय क्रियामध्ये इन्व्हॉल्व होत नाही, पण त्या क्रियांना तो सतत बघत असतो, साक्षी. बंधू भगिनींनो, ठरलेली वेळ संपलेली आहे. या विषयावरती किती बोलू आणि किती नाही, इतका आनंदाचा विषय आहे. आपल्याला ऐकून चर्चा करूनच इतका आनंद जर होतो तर कल्पना करा की ज्या दिवशी हे आत्मतत्व आपल्याला साक्षी भावाने गवसेल त्या दिवशीच्या आनंदाची कल्पना करा. असो, पुढचा श्लोक आज तर काही होऊ शकणार नाही, मी सुरू पण करत नाही कारण वेळ ऑलरेडी झालेली आहे. 18व्या श्लोकाचीच पुनरावृत्ती, म्हणजे त्यातला तो एक कन्सेप्ट जो आहे तो थोडासा एक्सटेंड 19व्या श्लोकात केला गेलेला आहे, पण तो आपण येत्या बुधवारी त्याची चर्चा करणार आहोत. आज आपण इथेच थांबूया. शुक्रवारी भगवद्गीतेवर ठरल्याप्रमाणे वर्ग होणार आहे आणि त्या दिवशी आपली सर्वांशी पुन्हा एकदा भेट होईल अशी आशा मनात ठेवून आपल्या सर्वांशी मी निरोप घेतो. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.